जितेंद्रिय समासाचा प्रकार ओळखा. प्रादिबहुव्रीही समास, सहबहुव्रीही समास, नत्र बहुव्रीही समास, समानाधिकरण बहुव्रीही समास. जितेंद्रिय समासाचा प्रकार ओळखा. तर जितेंद्रिय म्हणजे जित आहेत इंद्रिय ज्याची असा तो जितेंद्रिय. जित आहेत इंद्रिय ज्याची असा तो. यातील जित हे पद प्रथमा विभक्तीत आहे, इंद्रिये सुद्धा प्रथमा विभक्तीत आहे. आणि आपण पाहिलं होतं विग्रह करताना जेव्हा समासातील दोन्हीही पदे एकाच विभक्तीत असतात तेव्हा तो असतो समानाधिकरण बहुव्रीही समास. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. या समासात दोन्हीही पदे एकाच विभक्तीत असतात. आणखी कोणती उदाहरणे आहेत या समासाची? तर लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो. लक्ष्मी व कांता दोन्ही शब्द दोन्ही पदे एकाच विभक्तीत आहेत. वक्रतुंड, वक्र आहे तोंड म्हणजे तुंड ज्याचे असा तो. वक्र व तुंड दोन्ही पदे एकाच विभक्तीत आहेत. त्यानंतर निळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो. लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे असा तो. लंब व उदर दोन्ही पदे एकाच विभक्तीत आहेत. त्यामुळे समानाधिकरण बहुव्रीही समासाची ही उदाहरणे आहेत. ठीक आहे. नत्र बहुव्रीही समासात काय असते? तर यातील पहिले पद अ, त्यानंतर अन, न, नी असे नकारदर्शक शब्द असतात नत्र बहुव्रीही समासात. उदाहरणे काय येतील? तर अनाथ येईल, अखंड येईल, आणखी काय येईल? अनंत येईल, अनंत, नीरस येईल. पहिले पद नकारदर्शक असते. ठीक आहे.